निमित्त अधिक मासाचे कथा भाग 19. अधिक मासातील व्रते करून पुण्य मिळविलेल्यांनी आपल्या पुण्याईमधील थोडा अंश पीडितांना देऊन त्यांना दुःखमुक्त केले. कुणाचा उद्धार केला या कथा बऱ्याच वाचल्या, त्या खूपच उद्बोधक होत्या. आज तशीच एक कथा आपण पाहू. दक्षिण देशात गोकर्ण पर्वताजवळ शिवकांची या नावाची दिव्य नगरी आहे. शिवगौरीचे ते आवडते स्थळ आहे. ती नगरी म्हणजे मंदिराची अतिरम्य नगरी आहे. तिथे विप्रदास नावाचा माणूस आपला चरितार्थ चालवित असे. एकदा अधिक मासात नगरातील सर्व लोक वेगवेगळी व्रतवैकल्य स्नानदान वगैरे करीत असताना पाहून विप्रदासाच्या पत्नीलाही आपण काही करावे अशी इच्छा निर्माण झाली आणि तिने विप्रदासाला विनंती केली, नाथ, आपणही या महिन्यात काही करावे अशी इच्छा आहे. विप्रदास म्हणाला, आपण निर्धन, काय करावे? थोडा विचार केल्यावर विप्रदास म्हणाला की आपण स्नानाच्या व्रताचा नियम करू. त्यासाठी फक्त शारीरिक श्रमाचीच गरज आहे, द्रव्याची जरुरी नाही. मग त्यांनी गोकर्ण गंगेवर स्नानाचा नियम केला. रोज सकाळीच गंगास्नान घडू लागले. महिनाभर निर्वेदपणे व्रताचरण झाले. उद्यापनाच्या दिवशी त्यांचे तीर्थस्नान देवदर्शन झाले आणि घराकडे परतत असताना अंधारात असंख्य आकृत्या या दोघांभोवती पिंगा घालून नाचू लागल्या. विप्रदासाने खडसावून त्यांना प्रश्न केला, काय रे, काय चालवलंय हे? भूतांचा नायक म्हणाला, महाराज, आपण दररोज गंगास्नानाने मिळविलेले पुण्य थोडेसे आम्हाला दिले तर आमचाही उद्धार होईल. विप्रदासाला ते पटले. त्याने लगेच हातात पाणी दानाचा संकल्प केला आणि ते फेकले. तोच त्या सर्व आकृत्यांचे दिव्य देह झाले आणि दिव्य विमाने येऊन त्या सर्वांना गोलोकात घेऊन गेले. असे हे पुण्यांश दानाचे महत्त्व आहे. आपण कमाविलेल्या प्रत्येक गोष्टीत इतरांचाही वाटा असतो. पुण्यसुद्धा स्वार्थ साधन म्हणून वापरायचे नसते. शिवाय इतर दानाने मिळालेले, तपाचरणाने व्रताचरणाने मिळालेले पुण्यच काही अंशाने दान केले तर किती अधिक पुण्य मिळेल. दानाने पुण्य घटत नाही, ते वाढतेच. म्हणून शक्य ते दान करणे इथे महत्त्वाचे सांगितले आहे.